केज पोलीस स्टेशनचे जे काही तपास अधिकारी असतील, प्रमुख पोलीस अधिकारी असतील, यांचे सुद्धा खाजगी मोबाईल आणि यांचे ऑफिशियली मोबाईल यांचे सुद्धा सीडीआर तपासले पाहिजे। हे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। घटनेमध्ये जर तुम्ही लोकशाहीच्या आज प्रमुख पदावर या ठिकाणी आहात, त्यावेळेस तुम्ही शपथ घेतलेली असते की कोणावरही अन्याय होऊन देणार नाही, सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी तुम्ही प्रमुख जिल्ह्याचं काम करताल। या ठिकाणी खासदाराच्या मुलाचं या ठिकाणी नाव आहे, तर तुमची नैतिक जबाबदारी म्हणून सन्माननीय खासदार बजरंगजी सोनवणे साहेब यांनी तात्काळ या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे। मला वाटतं ह्याचं गांभीर्य आदरणीय शरदचंद्र पवार साहेबाला नसावं, आदरणीय सुप्रियाताई सुळेला नसावं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बड्या नेत्याला या ठिकाणी नसावं। तुम्हाला जिल्ह्यात छोट्या जर एखाद्या किरकोळ घटना तुम्हाला घडल्या तर याचं गांभीर्य आदरणीय सुप्रियाताईला आहे, आदरणीय रोहितजी पवार साहेबांना आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आहे। पण सामान्य घरच्या लेकराला छातीमध्ये चाकूचे वार केले, परंतु पवार घराण्यातलं कोणी सुद्धा आमदार असेल, खासदार असेल, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, या घटनेवर आज बोलायला तयार नाहीयेत। तुम्हाला ओबीसी समाजाने आतापर्यंत पिढ्यानपिढ्या तुम्हाला मतदान केलं, गेली 50-50 वर्ष झालं। शरदचंद्र पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, बारामतीमध्ये ओबीसी समाज नाहीये। जर अशा पद्धतीने तुम्ही जर क्रूर राजकारण करणार असाल, अशा पद्धतीने तुम्ही जातीय हेलना जर एखाद्या समाजाविषयी ठेवणार असाल, तर लक्षात ठेवा येणाऱ्या विधान परिषदेमध्ये, येणाऱ्या लोकसभेमध्ये संपूर्ण वंजारी नव्हे तर संपूर्ण ओबीसी समाज एकजुटीने, एक ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस गट, शरदचंद्र पवार, आदरणीय पवार साहेब हे राज्याचं नव्हे देशाचं नेतृत्व आहे, परंतु अशा प्रकारे जर ते क्रूर राजकारण करत असतील आणि त्यांच्या खासदार पुत्रावर आरोप असून सुद्धा त्यांचा राजीनामा कुणी घेत नसेल, तर मला वाटतं हा समाज आता शांत बसणार नाहीये। घुले कुटुंबियांच्या भेटीसाठी या उपोषणस्थळी ॲडव्होकेट राहुल आगाव आलेले आहेत। बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव विलास घुले हत्या प्रकरणामध्ये घ्यावं ही प्रामुख्यानं मागणी 2 दिवस झालं उपोषण सुरू, मात्र प्रशासनानं दखल घेतली नाही आहे। नेमकं काय प्रतिक्रिया आहे, कशी कारवाई होऊ शकते असं तुम्हाला वाटतंय, किंवा प्रशासनानं त्या पद्धतीनं कारवाईला सुरुवात करावी? पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं, आज पुन्हा सांगतो, सगळ्यात पहिले मला वाटतं ह्या संबंधित केज पोलीस स्टेशनचे जे काही तपास अधिकारी असतील, प्रमुख पोलीस अधिकारी असतील, यांचे सुद्धा खाजगी मोबाईल आणि यांचे ऑफिशियली मोबाईल यांचे सुद्धा सीडीआर तपासले पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस गट, शरदचंद्र पवार, आदरणीय पवार साहेब हे राज्याचं नव्हे देशाचं नेतृत्व आहे, परंतु अशा प्रकारे जर ते क्रूर राजकारण करत असतील आणि त्यांच्या खासदार पुत्रावर आरोप असून सुद्धा त्यांचा राजीनामा कुणी घेत नसेल, तर मला वाटतं हा समाज आता शांत बसणार नाहीये। मतमोजणी, मतपेटीमध्ये जे मतदान होतं तो राजा आहे आणि ह्या राजाच्या मतपेटीच्या रूपाने येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये ह्याचं प्रचंड रुद्र रूप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। खरं तर अगोदरच ही कारवाई जी आहे ती व्हायला पाहिजे होते, जसं की प्रेत पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठेवण्यात आलं होतं, काही तास ते प्रेत दशास्तचं होतं, मात्र त्याच दरम्यान ती कारवाई अपेक्षित होती। मात्र आता इथून पुढल्या काही कार्यकाळामध्ये जसं की कालपासून उपोषण सुरू झालंय, मात्र इथून पुढं कारवाई होईल ही अपेक्षा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ह्या बॅनरवरती आपण बघता भारतीय संविधानाचं या ठिकाणी एक पोस्टर आहे, तिरंगा आहे, भारतीय संविधान या ठिकाणी आहे। ह्याचा मला वाटतं अर्थ असा होतो, आर्टिकल 19 नुसार प्रत्येक माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचा अधिकार आहे, आपलं मत प्रत्येकाने मांडलं पाहिजे, आपले आचार विचार या ठिकाणी प्रत्येकाने मांडले पाहिजे। बीड लोकसभेचे आदरणीय खासदार महोदयांनी जर आमच्या हक्काचा आमचा भाऊ या ठिकाणी त्याला मोठ्या मोठ्या हत्यारांनी या ठिकाणी वार झाले आणि सामाजिक प्रतिनिधी म्हणून जर आमचे काही सहकारी या ठिकाणी त्यांचं मत त्या ठिकाणी मांडलं, तर अशा व्यक्तीवर सुद्धा त्यांच्या गुंडगिरी करणाऱ्या काही नगरसेवकाकडून केज पोलीस स्टेशन मध्ये खोटे गुन्हे दाखल झाले। आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय रोहित दादा
तुम्ही राज्याचे महाराष्ट्राचे नेते आहात, देशाचे नेते आहात. काम करत असताना तुम्ही प्रत्येक घटकांना एवढ्याच ताकदीने सोबत घेतलं पाहिजे. प्रत्येक समाजाला तुम्ही ती ताकद दिली पाहिजे. प्रत्येक समाजाचं तुम्ही गांभीर्याने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. आज घुले परिवारावरती काय वेळ आली आहे. जर पोटचा गोळा या ठिकाणी मरतोय आणि त्याचं प्रेत जर पोलीस स्टेशन मध्ये 24 तास या ठिकाणी आहे, तरी सुद्धा या मायबाप सरकारला आदरणीय फडणवीस साहेबाला जाग येत नाहीये. फडणवीस साहेब, नेमकं तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि जिल्ह्यामध्ये जर गुंडशाही, हुकुमशाही करणाऱ्या आदरणीय लोकसभेचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब, त्यांच्या मुलांनी आज जिल्हा सांगतोय, साक्षीदार सांगतायत, सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी सांगताय, त्या ठिकाणचे पंच या ठिकाणी सांगतायत आणि स्वतः फिर्यादी या ठिकाणी सांगतोय, कॉल रेकॉर्डिंग या ठिकाणी मिळतायत, सीडीआर या ठिकाणी मिळतोय. एवढे मोठे प्रचंड पुरावे असताना सुद्धा जर तुम्हाला या ठिकाणी सदरील आरोपी अटक करता येत नाही, तर ही बाब गृह विभागासाठी, आदरणीय फडणवीस साहेबांसाठी अत्यंत खालीमान करणारी आहे. आणि हा अपमान एका समाजाचा नसून, तर छत्रपती, तुम्ही ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ, या ब्रीद वाक्यामध्ये जी सत्ता तुम्ही महाराष्ट्रात स्थापन केली, तर या सत्तेचा आणि 18 पगड जातीला सोबत घेऊन या रयतेच्या राजाचा सुद्धा हा थोर अपमान आहे. खरं तर हे उपोषण चालू आहे. मात्र या उपोषणा चालू असतानाच काही बीड जिल्ह्यातल्या तालुके असतील किंवा पोलीस ठाण्याच्या समोर काही आंदोलनं वगैरे होण्याची शक्यता आहे असं वाटतंय. हे बघा, लक्षात घ्या, आम्ही सगळे कायद्याला मानणारे माणसं आहोत. आम्ही सगळे सुशिक्षित या ठिकाणी माणसं आहोत. आम्हाला कोणताही अनुसूचित प्रकार या ठिकाणी करायचा नाहीये. बाबासाहेबांच्या संविधानाच्या नियमावलीनुसार अत्यंत शांततेच्या मार्गाने आणि गांधीजीच्या तत्वावरती घुले परिवारांनी अन्न, पाणी, त्याग, आमरण उपोषण या ठिकाणी गेली 2 दिवसापासून करतायत. संपूर्ण ओबीसी समाज आणि माझा मोठा भाऊ मराठा समाज सुद्धा आदरणीय घुले भैयांच्या पाठीमागे एक खंबीर ताकद म्हणून या ठिकाणी उभा आहे. त्यांच्या लहान भावाचं या ठिकाणी अनेक हत्यारांनी या ठिकाणी निर्घुण अशी हत्या या ठिकाणी करण्यात आली. आज वयोवृद्ध त्यांची आई या ठिकाणी उपोषणस्थळी उपोषणाला बसली आहे. त्यांचे बंधू या उपोषणाला या ठिकाणी बसलेत. या उपोषणादरम्यानच कारवाई होईल ही अपेक्षा आहे का? मला तेच सांगतोय. पण अशा वेळेस जर सरकारने, मायबाप सरकारने, आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने सदरील खासदार पुत्राला या ठिकाणी अटक केलं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र, आदरणीय साहेब, तुम्हाला एक गोष्ट प्रामाणिक सांगतो, दिल्लीच्या जंतर मंतरचा दुसरा बीड जिल्ह्यातलं जंतर मंतर या ठिकाणी तुम्हाला बीडमध्ये पाहायला मिळेल. छातीवर आमच्या जरी वार झाले, लाठीचार झाला, तरी आमच्यातला एक सुद्धा सामान्य घरचा कार्यकर्ता या ठिकाणी उठणार नाही. आणि माझ्या बंधू आदरणीय घुले साहेबांची प्रकृती आज मला वाटतं बऱ्यापैकी ढासळली आहे. त्यांच्या मातोश्रीची तब्येत आज ढासळली आहे. आज घुले परिवाराच्या सदस्यांना देखील जर काही आज अनुसूचित प्रकार या ठिकाणी घडला, तर बीड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, महाराष्ट्र गृह विभागाचे निगडित CID असतील, या संपूर्ण प्रकरणामध्ये जे वरिष्ठ अधिकारी असतील, या सर्व अधिकारी याला कायमस्वरूपी जबाबदार राहताल. एका सुद्धा अधिकाऱ्याला, ओबीसी समाज असेल किंवा संपूर्ण समाज असेल, सुट्टी देणार नाही म्हणजे नाही. ही बाब तुम्ही गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे. ओके, धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट राहुल आगाव आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र जसं दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन तरुणांचं पाहायला मिळालं, त्याच पद्धतीचं आंदोलन हे बीडमध्ये देखील होऊ शकेल अशी शक्यता जी आहे ते त्यांनी वर्तवली गेली. मात्र कशा पद्धतीमध्ये कारवाई होईल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. या उपोषणाची दखल घेत आता इथलं बीडचं पोलीस प्रशासन हे सौरभ सोनवणे यांच्यावरती कारवाई करेल का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज बडिया, बीड.